प्रकल्प आहे, कसे पाहता याकडे? कसे पाहता मी आता सांगितलं आपल्याला की जी दरडोई उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहे, एक तर कृषी आणि कृषी पुढच्या वेळी येईन तर मी तुमच्या सकट दौरा साईटवर गाठ बस साईट दर महिन्याला रत्नागिरी दिसणार, दर 2 महिन्यांनी की दर 3 महिन्यांनी की 15 उपलब्ध करा. आणि त्या सिंधुदुर्गात आता होत आहेत. सिंधुदुर्ग आता 5 स्टार बरेच 15 5 स्टार साठी जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पर्यटक आल्यानंतर त्याला जेवण कसं लागतं, राहायला कसं लागतं, त्यांच्या आवडीनिवडी काय त्याप्रमाणे निर्माण करावं लागतं. जे आम्ही तिथे प्रत्येक हॉटेल मालकाला प्रशिक्षण दिलंय ते आपण रत्नागिरीला सुरू करू. आणि आपण हा जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे तर रत्नागिरी करू, प्रयत्न करू. आता रिफायनरीचा जो विषय मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही एक समर्थनार्थ मोर्चा काढणार, तर सध्या जे विरोध करतायत त्याची काय कारण तुम्ही पाहिली? एक तुम्हाला एक सांगू, आपल्याला कुठल्या वृत्तपत्र ह्याच्यात तुम्ही? मी माय कोकण म्हणून माझं माय कोकण, तर माझं पण कोकण आहे म्हणून सांगतो. मी कोकणात जन्म झाला आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे, साधन सामुग्री काय आहे हे मला सगळं माहिती आहे. आणि हेही माहिती आहे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अनेक खाती सांभाळली आहेत. कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे. मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे, कळलं ना. 50 परदेशी देश पाहिले आणि तिथे हे प्रकल्प आहेत, कोणाचं काय होत नाही. हे यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आहे. मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही. कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या 50 कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या मातोश्री. जैतापूर चालू नाही करणार. जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही, आमचे कारखाने 50 बंद पडतील. तुम्ही जैतापूर सुरू करू नका, कोणताही कारखाना इथे आणू नका. त्याच्या बदल्यात 50 कोटी रुपये ची तडजोड झाली आणि 5 कोटी ऍडव्हान्स दिले. हे मी हाऊस मध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत. हे अशा लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार. मला तो कारण काही असो मला मान्य नाही. मला माझ्या लोकांना नोकरी द्या, त्यांच्या पोटाला अन्न द्या, मी बाकी काय ऐकायला तयार नाही. 15-16 वर्षानंतर त्यानंतर इथे उद्योगधंदे वाढले पाहिजेत, स्थानिक तरुणांना इथे नोकऱ्या मिळाव्यात, इथल्या तरुणांनी चांगलं शिकलं पाहिजे. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल. तर यासाठी बोलून नाही, त्यासाठी तसे मार्ग तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योगधंदे करण्यासाठी. रिफायनरी झालीच पाहिजे हे आता आपण प्रयत्न सुरू केले. मी प्रयत्न नाही, रिफायनरी होण्याचं वातावरण आम्ही तयार करू. पाऊस गेला का एक मोर्चा, समर्थांना स्वागत, रिफायनरचं स्वागत आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही. पण हा एक मोर्चा समर्थनार्थ काढणार. रिफायनरी बरोबर आणखी कोकणामध्ये उद्योग जे जे उद्योग ते मी प्रयत्न करू. हे उद्योग येणार, MIDC येतील, छोटे मोठे उद्योग कोणते यावेत, इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर अनेक वेगळे ट्रेड यांचं मार्गदर्शन, आधुनिक टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन मिळेल असे सर्व उपाय करणार. राष्ट्रीय महामार्ग आणि विमानतळ ह्या 2 गोष्टी आवश्यक असतात. एक बाबा एक लक्षात ठेव, जेव्हा मी हे करायला जाणार तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये विमानतळ आला, वाहतूक व्यवस्था आली, तर ह्या मी तुम्हाला सांगतो 20 दिवसानंतर मी ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवणार वरिष्ठ. आणि बाबा आता हायवे आहे, का विलंब होतोय, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, किती दिवसात करा, टाइम लिमिट द्या, कळलं की नाही. तसं विमान सुरू करण्याचा प्रयत्न, ज्या इंडस्ट्री येतील ना ऑटोमॅटिक विमानतळ सुरू होईल. काय होतं आता सिंधुदुर्गात पाहिलं तुम्ही ना, हे तर प्रवासी मिळायला पाहिजे. तर इथे प्रवासी आधी इंडस्ट्री आपण काही सुरू करू आणि मग विमान वाहतूक तुम्हाला दिवसातून 4-5 विमान इथून जातील तसं करू. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आता पुढची वर्ष आपल्याला मोजायला लागणार नाही, मला थोडी संधी द्या, मोजायला लागणार. 24 अखेर पूर्ण होईल असं अपेक्षा धरूया. 24 आत्ताच आलाय, तू फार हे आहे.
काय मला माहित नाही का आता हा जुलै आहे मी त्याला आता बोलवणार ना मीटिंग, त्यात रस्त्याची असेल त्यात आपण जाणून घेऊया, पण परत असं होणार नाही. ठराविक महिन्यांमध्ये रस्ता चौपदरीकरण दर्जेदार व्हावा हे आपण एकंदरीत आपल्या बोलण्यात रत्नागिरी जिल्ह्यावरती केंद्राची छाप पडेल असं आपल्याला वाटतंय. केंद्र आणि महाराष्ट्र दोघांची छाप पडेल रत्नागिरी जिल्ह्यात पडेल आणि पत्रकारांची थाप पडेल. दादा पुन्हा केंद्रात मंत्री होणार अशी सगळ्यांना अपेक्षा होती, पण थोडी निराशा झाली कोकण काय होणार नाही, कायम निराशा जास्त काळ टिकणार नाही. अच्छा, मग पुढच्या विस्तारामध्ये दादांचा नंबर असेल. तू तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी वाढ काढून घेऊ नको, मी नाही देणार काय. हा एक अडचणीचा विषय आला. मला माहिती आहे निलेश तो बोलला, माझ्याकडे नोंद आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊन सेन्सिटिव्ह झोनचं काय आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊन ते कसं दूर करतं मी प्रयत्न करेन. तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला आहे. दादा स्पर्धा परीक्षा सत्ता असूनही आरक्षण देता येत नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. सत्ताधाऱ्यांच्या वडेट्टीवार कोण आहेत सांग ना, विरोधी पक्ष नेते बोल ना. त्यांना विषय कळत नाही, त्यांना आमदारापासून मी बनवलाय. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार मी महिला बनवला, आता विरोधी पक्ष नेता आहे. त्याच्यामुळे कशाने काय करता येतं त्याला आज म्हणा अभ्यास कर आणि बोल, आणि तुम्ही त्यांचे प्रश्न विचार नको. योजना आणि केंद्र सरकार त्या इथेचा अंमल झाला नसेल तर अधिकाऱ्याला बोलू का प्रत्येक जिल्ह्याला फंड असतो किती आहे, तर या जिल्ह्याचं का खर्च करत नाही मी विचारेन. आणि मी तुम्हाला जरा 20 दिवस द्या, मी त्याला आल्यानंतर तो निकाल देतो. कामाचा दर्जा आणि अवास्तव काम तुम्हाला राहण्या म्हणजे कामाचा दर्जा असणार. आता कोण फसवफसी करणार नाही, याचं सरकार नाहीये. दादा महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे कुठल्या भाजपला मिळावे, पुढचा आमदार भाजपचा असेल की मतदारसंघ जाहीर, मलाही वाटतं. तर कुठले मतदारसंघ आपल्याला ते आम्ही विचार करू. अच्छा, अजून ते आता काय सांगू आम्ही. अच्छा, अजून ठरवलेलं नाही. नाही ठरवलं आहे, पण आपल्यापर्यंत ती बातमी पोचवायची नाही एवढी. नाही ना, अजिबात नाही. दादा मगाशी भाषणामध्ये जल जीवन मिशन आणि पाणी योजना चित्र महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणजे जी आघाडी महायुती आहे, महायुतीचं राज्य परत येईल. दादा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे. आपण वेळोवेळी कोकणातील तरुणांना स्पर्धा परीक्षेमध्ये व्यासपीठ देण्याचा या ठिकाणी बोलता, अजून काय उपाययोजना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करतो? स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी जास्त पास व्हावेसाठी क्लासेस आम्ही घेतो. कणकवलीच्या कॉलेजमध्ये क्लासेस घेतो. या वर्षी झाले नसतील माझ्या बहुतेक, पण आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये हे क्लासेस घेऊन की त्यांना संख्या वाढावी IAS IPS मध्ये आमची, म्हणून आम्ही प्रयत्न करू. आपण आपल्या बीजेपीच्या कार्यालयातर्फे एक अरेंज करू. मी सिंधुदुर्गात तशी करेन. दादा मुंबई गोवा महामार्गाचा जो